पाकव्याप्त काश्मीरमध्ये 42 दहशतवादी कॅम्प असल्याची सूत्रांची माहिती। कॅम्पमध्ये 115हून अधिक दहशतवादी असल्याची माहिती, तर काश्मीर खोऱ्यात 70 ते 75 दहशतवादी ऍक्टिव्ह असल्याची सूत्रांची माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश, तर सुखरूप असलेले पर्यटक सुद्धा भीतीखाली। अडकलेल्यांना घरी परतण्याचे वेध, हल्ल्यामध्ये 27 जणांचा मृत्यू। काश्मीरमधल्या बॅड दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 पर्यटकांचा मृत्यू, डोंबिवलीतले 3, पुण्याचे 2 आणि पनवेलच्या 1 पर्यटकाचा समावेश। काही पर्यटक जखमी असल्याची माहिती। महाराष्ट्रातल्या मृत पर्यटकांचे मृतदेह विशेष विमानाने मुंबई पुण्यात आणणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर, तर काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू। पहलगाममधल्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, 4 दहशतवाद्यांचा फोटो समोर। पहलगाममध्ये हल्ला करणारे हेच ते क्रूर कर्म। काश्मीरच्या पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा राज्यभरात संताप, सर्व राजकीय पक्षांकडून हल्ल्याचा निषेध। डोंबिवली, सोलापूरसह संभाजीनगरमध्ये निदर्शन। आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटनाला फटका, हल्ल्यानंतर काश्मीरमधले अनेक पर्यटक माघारी, महाराष्ट्रातल्या अनेक पर्यटकांकडून बुकिंग रद्द।